नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी आर एल गायकवाड पाटील. आपणा सर्वांचे आजचा विषय समाजशास्त्र प्रकरण पहिले भारतीय समाजाचा परिचय भाग क्रमांक 6 म्हणजेच तास 6वा यामध्ये स्वागत करतो. आपण हा व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक मन लावून ध्यान देऊन लक्षपूर्वक बघून ऐकून त्यास लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. बघूया भाग क्रमांक 6वा म्हणजे तास 6वा. या भागामध्ये आपल्याला वसाहतकालीन भारत या मुद्द्यावर चर्चा करायची. भारतामध्ये सर्वसाधारण वसाहत कालखंड या भागात युरोपियन देशांनी सत्ता प्रस्थापित करण्याचा कालखंड समजला जातो. वसाहतकालीन कालखंड म्हणजे युरोपियन देशांनी भारतामध्ये प्रस्थापित केलेली सत्ता, तो कालखंड. 16व्या शतकात व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज भारतात आले. बघा, 16 शतकात. 17व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये डच आणि ब्रिटिश भारताच्या किनाऱ्यावर उतरले. फ्रेंच सुद्धा भारतात पोहोचले, पण त्यांचे अस्तित्व अधिक प्रकर्षाने फक्त दक्षिण भारतात पुद्दुचेरी म्हणजे पॉंडिचेरी येथेच जाणवले. ब्रिटिशांनी 20व्या शतकापर्यंत भारतावर राज्य केले. त्यांच्या राज्यवटीच्या काळात भारतात ख्रिश्चन धर्माच्या अँग्लिकन परंपरेचा म्हणजेच चर्च ऑफ इंग्लंड, त्यांच्या चर्चमध्ये काही नियम कानून कायदे, त्यांची काही शासन पद्धती, त्याचा प्रभाव अधिक होता. ब्रिटिशांच्या काळामध्ये म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये प्रशासनामध्ये अनेक संस्थात्मक सुधारणा होऊन राज्यकारभाराची घडी सुरळीत झाली. तसेच अनेक सामाजिक सुधारणा होणे शक्य झाले. या गोष्टी आपल्याला नाकारता येणार नाही. केव्हाही काही गोष्टी चांगल्या होतात, काही वाईट होतात. इंग्रज भारतामध्ये आले हे एका दृष्टीने वाईट होतं, पण थोडा विचार केला तर ते आले ते बरंही झालं थोडंसं. त्यांच्यामुळं आपलं ज्ञान, शिक्षण, व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान याचा अभ्यास झाला. त्यांनी त्यांच्या सोयीकरता का होईना काही या ठिकाणी योजना राबवल्या, त्याचा आपण आढावा घेऊया. वसाहतीच्या काळातील ब्रिटिश सत्तेच्या भारतीय समाजावरील दृश्य दिसणाऱ्या परिणामाचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. सगळ्यात पहिलं वसाहत काळामध्ये काय झालं तर शिक्षण पद्धती. ब्रिटिशांनी भारतात प्रस्थापित केलेल्या शिक्षण पद्धतीचे दूरगामी परिणाम पुढील प्रमाणे आहेत. कसे? ब्रिटिश या ठिकाणी आले, त्यांनी त्यांच्या मुलांना, त्यांच्याकडनं आलेल्या नौकर वर्गाच्या मुलांना शिक्षणासाठी शिक्षणाची व्यवस्था केली. ती आपणही बघितली, पण त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये फक्त त्यांच्याच मुलांना शिकावं असं काही बंधन नव्हतं, सर्वांसाठी ते खुलं होतं. तर काय काय पद्धती बघू. उच्च शालेय पातळीवर शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाईल. शिक्षणाची भाषा कोणती होती? इंग्रजी. त्यामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये इंग्रजी ही संपर्क भाषा बनली. शाळा आणि महाविद्यालयामध्ये सर्व वंश, जाती आणि धर्माच्या मुलामुलींना प्रवेश घेण्याची मुभा होती. भारतीय असो की इंग्रजी असो, मग 4 जे आपले वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, या 4ही वर्णाच्या मुलांना त्या ठिकाणी प्रवेश घेण्याची मुभा म्हणजे परवानगी होती. इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1856 अन्वय म्हणजे कलम कायद्यानुसार कलकत्ता, त्याला आता कोलकाता असं म्हणतात, बॉम्बे म्हणजे मुंबई आणि मद्रास, त्याला आता चेन्नई असं म्हणतात. तर या भारतातील पहिल्या विद्यापीठाची स्थापना झाली. आधुनिक शिक्षण पद्धतीमधील विषय आणि अभ्यासक्रम धार्मिक नव्हते. आपल्या जुन्या काळामध्ये धार्मिक विषय जास्त होते, वाचन लेखन पुरतेच विषय होते. या ठिकाणी मात्र इंग्रजांनी, ब्रिटिशांनी, विदेशी वसाहतकारांनी शिक्षण पद्धतीमध्ये जे विषय होते ते धार्मिक नव्हते, ते लौकिक जीवनाशी म्हणजे सेक्युलर संबंधित होते. त्यामध्ये काय होतं? गणित, विज्ञान, तत्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचा समावेश होता. या शिक्षण पद्धतीच्या मुशीतून नवीन बुद्धिवादी वर्ग उदयाला आला. ज्यांनी जवळपास 150 वर्ष इंग्रजांनी या ठिकाणी राज्य केलं. तर 150 वर्षामध्ये अनेक पिढ्या इथं त्यांच्या झाल्यात
आपल्या पिढ्या त्यांच्याद्वारे हे शिकल्या आणि त्या शिक्षणातून एक नवीन बुद्धिवादी म्हणजे बुद्धिमान वर्ग उदयाला आला. या वर्गातील लोक लोक जन्माने भारतीय परंतु पश्चिमी विद्येच्या चौकटीत घडलेले होते. त्यांच्यापैकी काहींनी समाज सुधारण्याच्या कार्यात लक्षणीय काम केले. बुद्धिनिष्ठता, समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्ष म्हणजे लौकिक, त्याला सेक्युलर असं आपण म्हणतो, दृष्टिकोने आणि व्यक्तिवाद यासारखी सामाजिक मूल्य बुद्धिवादी वर्गामध्ये खोलवर रुजली. संस्कृती, खाद्य संस्कृती, संस्कृती म्हणजे त्यांचं खाणं पिणं राहणं, त्यांचे थोडक्यात संस्कार कसे ते संस्कृती. खाद्य संस्कृती, खाण्यापिण्याची तौर तरीके, पेहराव, कपडे कसे घालावे, कसं राहावं वगैरे. सामाजिक रीतीवादी, त्यांच्या वागण्या बोलण्याच्या पद्धती. वर्तणुकीचे संकेत, त्यांची वर्तणूक कशी होती. दृष्टिकोन कसा होता, विचार करण्याची क्षमता, शैली आणि उच्च विचार आणि दूरदृष्टिकोन ही त्यांची शैली. विश्वास प्रणाली, ते समोरच्यावर विश्वास टाकायचे, हा एक त्यांचा मूळ चांगला स्वभाव. भाषा, खेळ आणि मनोरंजन इत्यादी बाबतीत समाजातील सुशिक्षित वर्गातील अभिजनाने ब्रिटिश जीवनसरणीचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. आता यांच्या ब्रिटिशांच्या जीवनानुसार आपण त्यांचं बघून जे अनुकरण करतो, या त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो, या अनुकरण पद्धतीला प्रख्यात समाजशास्त्रज्ञ डॉक्टर M.N. श्रीनिवास यांनी या ब्रिटिशांचे अनुकरण करण्याच्या प्रक्रियेला वेस्टर्नायझेशन म्हणजेच पाश्चात्तीकरण किंवा पाश्चिमात्यीकरण असे म्हटलं जातं. अलातास यांनी अलातास म्हणून तत्वज्ञ, त्यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाचे वर्गीकरण 4 प्रकारामध्ये केले आहेत. आता कोणकोणते 4 प्रकार ते? व्ययमूलक. व्ययमूलक म्हणजे बदल, म्हणजे व्ययमूलक बदल म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणे हळूहळू घटत जाणे. आपली जी संस्कृती ती हळूहळू घटत जाणे आणि त्यांची संस्कृती स्वीकारणे. नंतर वृद्धिमूलक. वृद्धिमूलक म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणामध्ये नवीन लक्षणाची भर पडणे. काही लोक मूळ संस्कृती पण जपायचे आणि नवीन जे त्यांच्याकडनं शिकले त्याची पण भर पडायची. पुष्टीमूलक म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणाची अधिक समृद्ध बनणे. जी आपली काही मूळ संस्कृती ती तिला आणखी समृद्ध बनण्याचा प्रयत्न करतात. संमिश्रता मूलक म्हणजे जुन्या नव्याच्या एकत्रीकरणातून नवीन लक्षण विकसित होणे. अशी अलातास यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाची वर्ग करून 4 प्रकारामध्ये केलेत. आता ब्रिटिशांच्या किंवा वसाहतकालीन काळामध्ये प्रशासन व्यवस्था कशी होती, कारभार कसा चालायचा. ब्रिटिशांनी नवीन प्रशासकीय यंत्रणा उभारली आणि प्रशासनाच्या नवीन पद्धती भारतामध्ये रूढ केल्या. त्यांनी भारतीय भूमी आणि लोक यांच्यावर कारभार करण्याची आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा, प्रशासकीय सेवा यासारख्या विविध सेवांचे विभाग स्थापन केले. शिक्षण सेवा वेगळी, महसूल म्हणजे कर वगैरे, शेतीविषयी वगैरे ती सेवा वेगळी, सेवा म्हणजे काम, नोकरी. प्रशासकीय सेवा वेगळी आणि विविध सेवा त्याचे विभाग स्थापन केले. हे सेवा विभाग ब्रिटिश अधिकाऱ्याच्या सहाय्यतेसाठी स्थापन केले होते. ब्रिटिशांनी नवीन न्याय पद्धत निर्माण केली. या न्याय पद्धतीने भारतातील विविध समाजाच्या पारंपरिक न्यायप्रणालीचा विचार करून या नवीन न्याय पद्धतीची उभारणी केली होती. मात्र एक मिनिट, प्रशासनामध्ये आपण बघतोय त्यांनी अंमलबजावणी केली होती न्याय संस्थेमध्ये. धर्मनिरपेक्ष पद्धतीने व्यक्तीच्या जातीपातीचा विचार न करता केली जाईल. वतनदार असो की जमीनदार यांचे वहिवाटीने चालत असलेले विशेष अधिकार रद्द करण्यात आले. तो वतनदार असो की जमीनदार असो. समाजाच्या त्यांचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये हळूहळू लोकशाही मूल्ये झिरपू लागली. इंडियन काउन्सिल्स ॲक्ट, इंडियन हायकोर्ट ॲक्ट, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट 1861 या सर्व कायद्यांमुळे कार्यकारी, कायदेविषयक आणि न्यायविषयक प्रशासन पद्धतीत महत्त्वाचे बदल घडून आले. उच्च न्यायालय मुंबई याचं या ठिकाणी चित्र दिलेलं आहे.
आता वसाहत काळामध्ये अर्थव्यवस्था कशी होती? अर्थव्यवस्था म्हणजे पैशाविषयी, धनदौलती, संपत्तीविषयी. औद्योगिक वाढ आणि तिच्या हातात हात घालून येणारे शहरीकरण. औद्योगिक म्हणजे कारखानदारी. कारखानदारी वाढल्यामुळं शहरं वाढली आणि यामुळे वसाहतीच्या काळात जो आहे तो भारतामध्ये अर्थव्यवस्थेचे मूलभूत स्वरूपात बदल घडून आले. बदलती अर्थव्यवस्थाने औद्योगिक कारखान्याच्या संख्येमधील वाढ यांच्यामुळे जातीनुसार कौशल्य, व्यवसाय आणि त्यावर आधारलेले सामाजिक संबंध यांची चौकट हळूहळू बदलू लागली. आपल्या भारतामध्ये पूर्वी जाती धर्मानुसार पंथानुसार व्यवसाय ठरले होते, पण इंग्रज आणि वसाहतवादी इतर विदेशी या ठिकाणी आले आणि त्यांनी जातीपातीनुसार धर्मनुसार जातीनुसार पंथानुसार जे व्यवसाय होते ते न करता कारखान्यामध्ये तंत्रज्ञान प्राप्त करा आणि कारखान्यामध्ये नोकरी करा, म्हणजेच सर्वांसाठी व्यवसाय हे जातीनुसार नसताना सर्वांसाठी खुले होते. जातीजातीमधील पारंपरिक विधिनिषेधांची बंधने हळूहळू गळून पडू लागली. ब्रिटिशांनी लागू केलेल्या नवीन महसूल पद्धतीचा, त्याने नवीन कर पद्धती, महसूल म्हणजे कर पद्धतीचा खेड्यामधून राहणाऱ्या शेतकरी वर्गावर विपरीत परिणाम झाला. या काळात शेतीचे व्यापारीकरण होऊ लागले होते. निर्वाह अर्थव्यवस्थेची जागा नफ्यावर पोचल्या जाणाऱ्या बाजार व्यवस्थेने घेतली. जुन्या काळामध्ये भारतामध्ये आपल्या बलतेदार पद्धती, 12 बलतेदार, ज्या गावामध्ये 12 जमातीचे लोक आहेत त्यांच्या गरजा गावातल्या गावात भागत असे आणि एकमेकाला ते धान्याच्या रूपाने कामाच्या रूपात मदत करत असे. पण या ठिकाणी वसाहतीकरण झालं, इंग्रज आले आणि ती व्यवस्था बदलली. निर्वाह अर्थव्यवस्थेची जागा नफ्यावर पोचल्या जाणाऱ्या बाजार व्यवस्थेने घेतली. त्यामुळे नगदी पिकांना महत्त्व देऊन त्यांचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पन्नावर झाला. बंगाल आणि ओडिसा येथे 1856 साली पडलेला जो दुष्काळ या बदलाचा साक्षी आहे. दळणवळण आणि संपर्क. दळणवळण व्यापारासाठी गाड्या घोड्या जाण्यासाठी रस्ते वगैरे, तर खेड्याचा शहराशी, शहराचा खेड्याशी, दुसऱ्या देशाशी संपर्क, त्याला दळणवळण आणि संपर्क असं म्हणलं जातं. भारतभर रेल्वे आणि रस्ते यांची उभारणी तसेच टपाल आणि तार या सोयी सुरू केल्या गेल्या. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत आणि स्रोतांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. 1869 मध्ये सुएझ कालवा खुला झाल्यामुळे व्यापार वाढला. त्यामुळे पूर्वी भारतातील कच्चा माल इंग्लंडला पोहोचण्याचे कठीण असलेले काम आता सोपे झाले. त्यांनी भारतामध्येच कच्चा माल घ्यायचा आणि भारतामध्येच कारखाने सुरू केले. वाहतूक आणि संपर्क यांच्या साधनामधील सुधारणामुळे भारतीय कच्चा मालासाठी अधिक बाजारपेठा उपलब्ध झाल्या. आता राष्ट्रवादाची चळवळ ही महत्त्वाची. संपर्कासाठी इंग्रजी भाषेचा शिक्षितांच्या गटामधील वाढता वापर हा राष्ट्रवादाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरला. त्यामुळे राष्ट्रवादाच्या चळवळीला चालना मिळाली. भारतीयांमध्ये परकीय ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध चले जावचा पुकारा केला गेला आणि भारतीयाच्या स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली. 19व्या शतकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व स्वीकारणे या गोष्टी घडून आल्या. आता समाज सुधारणेच्या चळवळी कोणकोणत्या घडल्या? समाजातील वरच्या थरातील शिक्षित वर्गामधील लोक सामाजिक सुधारणा घडून आणण्याच्या कामामध्ये अग्रभागी होते. 19व्या शतकामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणाच्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या. खाली दिलेली चौकट पाहावी. त्यातील बहुतेक गट सामाजिक सुधारणासाठी आपापल्या स्थानिक पातळीवर काम करत होते. कालबाह्य दडपणाऱ्या आणि प्रतिगामी प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांचा संघर्ष चालू होता. अनेक जण सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून काम करत होते. आर्य समाजासारख्या संघटना वैदिक परंपरांची पुनरुज्जीवन आणि वैदिक ज्ञान आधुनिक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत होत्या. आता समाज सुधारणाच्या चळवळी ह्या गती घेऊ लागल्या
तर कोणत्या समाजसुधारकांनी कोणती संस्था किंवा चळवळ उभी केली याच्याविषयी माहिती थोडक्यामध्ये. ब्राह्मो समाज स्थापन केला. ब्राह्मो समाज एक संघटना होती, ती राजाराम मोहन राय यांनी स्थापन केली. त्याचे संस्थापक कोणते? राजाराम मोहन राय. नंतर आर्य समाजाची स्थापना केली, ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केली. त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना केली. जसं आता पक्ष आहेत ना, आमका पक्ष तमका पक्ष, तसं त्या काळात ब्राह्मण समाज, आर्य समाज असे समाज म्हणजे त्यात विचारसरणी एक थोडक्यात. स्वातंत्र्य आणि लोकांमध्ये रूढी परंपरा यात बदल घडून यावा, आधुनिकता यावी यासाठी या समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाज हा स्थापन केला होता आत्माराम पांडुरंग तरखडकर. आणि सत्यशोधक समाज स्थापना केली होती महात्मा ज्योतिराव फुले. हरिजन सेवक संघ स्थापना केली होती महात्मा गांधी यांनी. थिओसॉफिकल सोसायटी याची स्थापना केली होती एनी बेझंट. सेवा सदन नावाची एक सोसायटी किंवा चळवळ उभी केली होती. त्या चळवळीचं नाव बेहरामजी मलबारी. धर्मसभा स्थापन केली होती, त्याचे संस्थापक राधाकांत देव. वहाबी चळवळ, ही चळवळ सईद वली उल्लाह यांनी स्थापन केली. सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, ही चळवळ इरोदे व्ही रामस्वामी पेरियार यांनी स्थापन केली होती. आता सामाजिक कायदे, या कायद्याच्या अनुषंगाने कायद्याचा संबंध सामाजिक न्याय, समाज कल्याण, म्हणजे समाज कल्याण कसं होईल, समाजाला न्याय कसा मिळेल, अपेक्षित सामाजिक सुधारणा, समाजाला कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत, आवश्यक आहे, तसेच भारतीय समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देणे, दीन दुबळे गरीब आहेत त्यांना संरक्षण कसं मिळेल, या गोष्टींशी आहे सामाजिक कायद्यामध्ये. समाज सुधारणेचा प्रयत्न करणारे गट आणि संघ यांची संख्या वाढल्यामुळे प्रचलित दुष्ट प्रथांवर बंदी आणणारे कायदे अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारला दडपण आणणे त्यांना शक्य झाले. हे लक्षात घ्यायला हवे की केवळ कायदे करून समाज परिवर्तन साधता येत नाही. कायदा करून समाज परिवर्तन साधता येत नाही, तर त्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्याकरता प्रमुखाचा, शासनकर्त्यांचा धाकही हवा. मात्र त्यामुळे अन्याय, दडपशाही, शोषण आणि अपशब्दांचा प्रयोग यासारख्या गोष्टींना बळी पडल्यासाठी त्यातून आशा निर्माण झाल्या. कशामुळं? काही कायदे केल्यामुळं. गोष्टींना निर्माण झाल्या. अशा कायद्यांपैकी काही महत्त्वाचे कायदे पुढे दिले आहेत बघा. कोणते कायदे? 1829 मध्ये राजाराम मोहन राय यांनी सरकारकडून कायदा मंजूर करून घेतला, त्याची अंमलबजावणी करायला लावली. सरकार कोणतं होतं? इंग्रजांचं. त्यांच्याकडनं कायदा मंजूर केला. भारतामध्ये जे काही बरोबर चाली नाहीत, जुन्या रूढी परंपरा, समाज विघातक आहेत, त्याच्यावर बंधनांसाठी कायदा मंजूर केला. सगळ्यात भयानक घातक सती प्रतिबंधक कायदा. तुम्हाला याबद्दल माहिती असेल की आपण पुढे घेणार आहोत महिलांच्या समस्यामध्ये. दुसरा कायदा 1843 मध्ये इंडियन स्लेव्हरी कायदा. तिसरा 1850 मध्ये कास्ट डिसेबिलिटी रिमूव्हल कायदा. 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा. 1870 मध्ये स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा. 1872 मध्ये स्पेशल मॅरेज कायदा. आणि 1829 मध्ये बालविवाह विरोधी कायदा. असे कायदे सरकारकडनं मंजूर करून घेतले व अंमलबजावणी करण्यासाठी काही समाजसुधारकांनी प्रयत्न केले. आता या ठिकाणी आपली प्रगती तपासायची आहे, म्हणजे आपल्याला किती समजलं, आपण किती काळजीपूर्वक ऐकलं, आपल्याला काय येतं त्याची उत्तरं शोधायची. वसाहतीच्या काळातील संदर्भात काही वसाहतीच्या काळाच्या संदर्भात काही वसाहतीच्या काळामध्ये शैक्षणिक बदलांची 2 नावे लिहा. नंतर वसाहतीच्या काळामध्येच
अर्थव्यवस्थेशी संबंधित 2 बदलांची नावे लिहा. नंतर प्रशासन व्यवस्थेमध्ये म्हणजे वसाहतकालीनच्या पूर्वी कसे होते ना, आता नवीन कसे झाले ते प्रशासन व्यवस्थेतील 2 बदलांची नावे लिहा. आणि कृती पण करायची आहे. कृती क्रमांक 4 चर्चा करायची आहे. वर्तमानकालीन भारत आणि आजही समाज सुधारण्याचा चळवळ सुरू आहेत, याच्यावर चर्चा करायची आहे. या ठिकाणी भाग क्रमांक 6 या ठिकाणी संपतोय, आपण थांबतोय. पुढील भाग पाठाचा भाग क्रमांक 7 मध्ये बघूया. धन्यवाद.